श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज की जय। कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आणि भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये ज्यांना आवडी आहे त्यांचं अभिनंदन आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो। आजचा विषय आहे निष्काम कर्मयोग। मागील व्हिडिओमध्ये ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितलं, आता कर्मयोगाविषयी आहे। भगवद्गीतेचा अध्याय 2 सांख्ययोगामध्येच हा विषय अंतर्भूत आहे। आत्म्याच्या कर्माचे बंधन कसे तोडता येते या प्रश्नावर खुलासा करायचा आहे। श्लोक 39 ते 53 अध्याय 2। कर्माविषयी ऐक असं भगवान श्रीकृष्ण महाराज म्हणजे, ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील हे ऐक। या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोष पण नाही। इतकेच नव्हे तर कर्मयोग रूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते। हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या असंख्य असतात। हे अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणती गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात। त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते। या भाषेने ज्याचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही। हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्य असणारी सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारी आहेत, म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नको। तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यामध्ये स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो। सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज उरते। तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधी आग्रह नको, म्हणून तू कर्माच्या फळांची इच्छा करणारा होऊ नको। तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नको। हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगामध्ये स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर। समत्वालाच योग म्हटले आहे। या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे। म्हणून हे धनंजया, तू समत्व बुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन आहेत। समत्व बुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोघांचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यांच्यापासून मुक्त असतो। म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा। हा समत्वरूप योगच कर्मातील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे। कारण समत्व बुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात। जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या परलौकिक सर्व भोगांपासून विरक्त होशील।
तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलप्रमाणे स्थिर राहील तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. म्हणजे तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. जय श्रीकृष्ण. 45व्या श्लोकातील योगक्षेम या शब्दाचा अर्थ अप्राप्त वस्तूंची प्राप्ती म्हणजे योग आहे आणि प्राप्त वस्तूंचे रक्षण म्हणजेच क्षेम होय. 48व्या श्लोकात समत्व योग असा शब्द आलेला आहे. जे काही कर्म केले जाईल ते पूर्ण होणे किंवा अर्धवट राहणे याविषयी व त्यांच्या फलाविषयी समभाव ठेवणे याचे नाव समत्व योग असे आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज की जय. दंडवत प्रणाम.